चेन्नई सुपर किंग्सनं IPLच्या 17व्या हंगामाची चांगली सुरुवात केली होती। धोनीकडून नेतृत्वाची धुरा ऋतुराजच्या खांद्यावर आली होती। थलाच्या मार्गदर्शनाखाली ऋतुराज संघ पुढे नेत होता। मात्र हंगामाच्या मध्यावर चेन्नई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले। चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत अडखळली होती। त्यात त्यांचा सामना बराच काळ गुणतालिकेमध्ये टॉपवर असलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध होता। RR म्हणजेच राजस्थान रॉयल्स घरात घुसून मात देण्यासाठी ओळखले जाते। चेन्नईत देखील राजस्थान दबदबा राखणार असा अंदाज होता। त्यात नेहमीप्रमाणे ऋतुराजने टॉस हारला होता। मात्र या सामन्यात चेन्नई खास खेळली, कारण सामनाही खास होता। चेन्नईचा थला चेपॉकरचा लीग स्टेट्समधील शेवटचा सामना खेळणार होता। राजस्थानने चेन्नईची संथ खेळपट्टी पाहून पहिल्यांदा बॅटिंग घेतली। मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी राजस्थानचा पॉवर प्ले ड्राय घालवला। राजस्थान पहिल्या 6 ओव्हरमध्ये 70-80 रन्स ठोकायची। मात्र 9वी ओव्हर असली तरी राजस्थानचा 50शी पार केली नव्हती। CSKच्या बॉलर्सनी राजस्थानच्या मुसक्या आवळल्या होत्या। यशस्वी जयस्वाल, बटलर, संजू, जुरेल असे धडाकेबाज फलंदाज एका रनसाठी झुंजत होते। राजस्थानचे इतर फलंदाज संघर्ष करत असताना रियान परागने मात्र त्यातल्या त्यात चांगली फलंदाजी केली। त्याने नाबाद 47 धावा करत राजस्थानला 141 धावांपर्यंत पोहोचवलं। चेन्नईचा पीच संथ असल्यानं CSK देखील धावांसाठी संघर्ष करेल असं वाटलं होतं। मात्र ऋतुराज आणि सचिन रवींद्रनं आक्रमण करायला सुरुवात करून राजस्थानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र राजस्थानने देखील जोरदार टक्कर दिली। 18 चेंडूंमध्ये 27 धावा करणाऱ्या सचिनला अश्विननं बाद केलं। दुसऱ्या बाजूने कर्णधार ऋतुराज गायकवाड विकेट टिकवून खेळत होता। त्याचा इरादा शेवटपर्यंत खेळण्याचा होता हे दिसून येत होतं। डॅरेल मिचेल मात्र आक्रमक फलंदाजी करत झपाट्याने धावा करत होता। ही जोडी सेट झाल्यावर वाटलं की हेच दोघं विजय मिळवून देतील। मात्र लो स्कोरिंग मॅचमध्ये जे होतं तेच झालं। चहलने मिचेलची खेळी संपवली। पाठोपाठ मोईन अली देखील 10 धावांची भर घालून परतला। या 2 धक्क्यातून ऋतुराज आणि शिवमनं CSKला सावरलं आणि शतकाच्या पार नेलं। तेवढ्यात अश्विननं शिवम दुबेला बाद करत CSKला मोठा धक्का दिला। या धक्क्यातून सावरत असतानाच जडेजा विचित्र पद्धतीने बाद झाला। जडेजा बाद झाल्यानंतर धोनी खेळायला येईल अशी सर्वांची अपेक्षा होती। घरच्या मैदानावर लीग स्टेटचा शेवटचा सामना खेळणाऱ्या धोनीचं दर्शन घेण्यासाठी पब्लिक डोळ्यात तेल घालून वाट पाहत होती। मात्र समीर रिझवी फलंदाजीला आला आणि सर्वांचा हिरमोड झाला। ऋतुराज आणि रिझवीनं CSKला विजयाची लाईन क्रॉस करून दिली। ऋतुराजने आजच्या सामन्यात दमदार फलंदाजीसोबत कॅप्टन्सी देखील चांगली केली। टॉस गमावून देखील त्यानं सामन्यावरची आपली पकड एकदाही ढिल्ली होऊ दिली नाही। सिमरजीतचा त्यानं खुबीने वापर करून घेतला। वेगवान गोलंदाजांचं देखील चांगलं हाताळलं। त्यानंतर लो स्कोरिंग मॅचमध्ये कॅप्टन इनिंग खेळत आता आपण परिपक्व झाल्याचं देखील दाखवून दिलं। आजच्या सामन्यात धोनीला फलंदाजी करण्याची गरज भासली नाही। तो पॅड घालून तयार होता। मात्र रिझवी आणि ऋतुराजने चांगला फिनिश केला। एका अर्थानं ऋतुराजनं आपण CSKची लीडरशिप धोनीच्या खांद्यावर अलगद आपल्या खांद्यावर घेतल्याचं सूचित केलं। CSKचा हा होम ग्राउंडवर 50वा विजय होता। धोनीच्या नावाचा जितका जयघोष झाला तितकेच येलो आर्मीनं ऋतुराजचं देखील प्रेम दाखवलं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।